त्यावेळेस एखादी व्यक्ती येते आणि असंही पाहिलं गेलं की ती व्यक्तीला एक ब्लाऊजचे बटन जे आहेत 1-2 बटन उघडं करून डान्स करणं, हावभाव थोडेसे अश्लील करणं, अश्लील हरकती करणं, ज्यावेळेस असं काहीतरी केलं जातं तर कुठेतरी तुमच्या प्रोफेशनवरती एक डाग टाकला जातोय असं नाही वाटत? त्यांच्या मस्त डाग पडतो. ह्या ज्या स्वतःला डान्सर समजतात ना, यांच्यामुळेच तर जास्त त्या गोष्टीला स्कोप मिळतोय ना. तुम्ही फेमस होण्यासाठी तुमचे बटणं काढाल, तुम्ही पाठ उघडे ठेवाल, पोट उघडं ठेवाल. तुमच्यामुळे आम्हाला म्हणतील आयोजक नेक्स्ट टाइम की तुम्ही त्या पद्धतीचा डान्स करा. मग कसं चालणार ह्या गोष्टी? तुम्ही आज दुसऱ्यांची कॉपी करून दुसऱ्यांसारखं बनून स्वतः पुढे जायचा जर प्रयत्न करताय तर तुमच्यात आहेच काय मग? बरोबर. मग तुझ्यात काहीच नाही बाई, मग तू करतेस कशाला? तुझ्या स्वतःत काहीतरी क्वालिटीज पाहिजेत ना. बरोबर. ज्या आधीच्या व्यक्तीने ज्या गोष्टी केल्या त्या सुधारल्या, आणि आता जर तू सगळ्या ह्या गोष्टी करत असशील आणि तुला जर ह्यातून पुढे जायचं असेल तर तू कुठल्या पद्धतीने फेम मिळवतेस? तू फक्त फेम मिळवते, रिस्पेक्ट नाही मिळवतेस.